त्यातले काही वेगळे, कारण हा ब्लू प्रिंट जो आहे ना त्यामध्ये मी या जगात आलेलो आहे आणि माझ्या असण्याला अर्थ आहे. मला कुणीतरी गृहीत धरू शकणार नाहीये, माझं अस्तित्व कुणीतरी नोटीस केलंच पाहिजे. अल्बर्ट आईन्स्टाईननी आपलं आयुष्य व्यतीत केलं आणि काही थिअरीज आणि सिद्धांत जगाला दिले आणि पूर्वीचं जग आणि आत्ताचं जग यामध्ये फरक पडला. न्यूटन, एडिसन यांच्या लाईफनं जीवनाची लाईफस्टाईल जगाची बदलून टाकली. महात्मा गांधी, नेल्सन मंडेला यांनी संस्कृतीमध्ये बदल आणले. रॉजर बॅनिस्टर, एडमंड हिलरी यांनी फिजिकल कॅपॅबिलिटी, शारीरिक क्षमता काय असतात, हेलन केलर, त्या शारीरिक क्षमतांच्या मध्ये विक्रम काय असू शकतात ते आपल्याला दाखवून दिलं. तबल्याची व्याख्या झाकीर हुसेननं बदलली, संगीताची व्याख्या ए.आर. रहमाननी बदलली, रुसो, वॉल्टेअर, सॉक्रेटस यांनी तत्वज्ञानाची व्याख्या बदलली. हे कलेक्टिव्ह कॉन्शियन्स वाढवण्याचं, उंच करण्याचं काम एक एक व्यक्ती करू शकते. प्रत्येक व्यक्तीचा जन्म हा एक काहीतरी मिराकल करण्यासाठी झालेला आहे, चमत्कार करण्यासाठी झालेला आहे आणि ते समाजाच्या हिताचं असेल, ते न्याय्य असेल, यासाठी प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजे. तर मी माझं कॉन्ट्रीब्युशन काय देऊ शकतो त्या ब्लू प्रिंटमध्ये? मी वृक्ष होऊ शकत नाही, मी एखादं बुश, झुडूप होईल. मी स्टार होऊ शकत नाही, मी एक झुगझुगणारा दिवा होईल किंवा एक त्याला काय म्हणतात काजवा होईल. मी उडू नाही शकणार पण मी धावेल, धावू नाही शकला तर मी चालेल, चालू नाही तर रेंगाळत जाईल, खुरपडत जाईल, पण मी माझ्या ध्येयाच्या दिशेनं राईज अवेक स्टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड. उठ, जागा हो आणि तो जोपर्यंत ते ध्येय साध्य होत नाही, कारण ही तरुणाई त्याच्यासाठी आहे, हे वय त्याच्यासाठी आहे. 16, 17, 18, 19 हे क्रांतीचं वय आहे. खूप संभ्रम असतात. पण छत्रपती शिवरायांनी याच वयामध्ये सह्याद्रीला शेले पागोटे बांधून स्वराज्याचं नंदनवन स्थापन केलं. त्यावेळेला त्यांचे सवंगडी येसाजी, बाजी, तानाजी, धनाजी, संताजी हे त्याच वयाचे होते. मी कुठेतरी वाचलं होतं की शिवाजी कोणाला म्हणायचं? जो 65 किलोची तलवार बागवतो त्याचं नाव येसाजी, जो 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी, जो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, जो 18 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी, जो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचं नाव धनाजी, जो ठाण्या वाघाला एकटा सामोरे जातो आणि त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी, आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचं नंदनवन घडवतो त्याचं नाव शिवाजी. ते छत्रपती शिवराय, शिवराजांशी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी तरावे कीर्तिरूपे. का जगायचं? असे जगावे दुनियेमध्ये आयुष्याचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भेटतानाही चैन करावी स्वप्नांची. मला नाही बघायचं भविष्यकाळ कन्या राशीत काय लिहिलंय सिंह राशीत सकाळी पेपरमध्ये. मला माझे हात दाखवायचे नाहीत कुला, मी माझ्या रेषा स्वतःला, ज्याला हात नसतात तर नाही भविष्यकाळ असतो. दैवायतम तू कुले महायत्तम तू पौरुषम. कोणत्या कुळामध्ये जन्म घ्यावा हे माझ्या हातामध्ये नाहीये, परंतु पुरुषार्थ काय दाखवा आहे ते दाखवणं माझ्या मनगटामध्ये आहे. हे दाखवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील. हे नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भेटतानाही चैन करावी स्वप्नांची, इच्छा दांडगी असे जयाची, मार्ग त्याला मिळती सत्तर. वेन देर इज अ विल देर इज अ वे. आयुष्यात सगळे मार्ग मोकळे होत जातात. एकदा ठरवलं ना तुम्ही, तो ओम शांती ओम सिनेमा आला होता ना, त्यातला तो डायलॉग शाहरुख खानचा दीपिका पदुकोण साठी येतो, ऍक्च्युअली बायबल मधला डायलॉग आहे की किसी को अगर सिद्दत से चाहोगे, जे खूप इच्छा शक्तीनं कुणाच्या तरी म्हणजे ध्येयाच्या बद्दल आहे तो, ऍक्च्युअली तो हिरोईनच्या बद्दल त्या दाखवलेला की किसी को अगर सिद्दत से चाहोगे तो पूरी कायनात, पूर्ण जग, पूर्ण विश्व तुमच्यासाठी कॉन्स्पिरसी करते आणि ती गोष्ट तुम्हाला मिळतेच मिळते. त्यामुळे तुमची इच्छाशक्ती ती धुगधुगणारी नसायला पाहिजे, ती ज्वालामुखीसारखी असली पाहिजे. ते वय आहे. हालात के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई दारा तो जमी पर नहीं गिरता, गिरते हैं शौक से दरिया समंदर में लेकिन किसी दरिया में समंदर नहीं गिरता. तसे तुम्ही तारे आहात, सिकंदर आहात, समंदर आहात. ही तरुणाई जी आहे ना त्यात तो अगणित सूर्य पेटवण्याची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये आहे. ते वाचलंय का मला माहित नाहीये, यदुनाथ सरकारांचं पुस्तक. एकदा वाचलं तर काय बाकीचं वाचायची गरज नाहीये, मग ते ध्येय ऑटोमॅटिक दिसायला लागतं. त्यामुळे त्या कवितेतल्या गुरु ठाकूरांच्या पुढे अशा आहेत की पाय असावे जमिनीवरती, आकाश कवेत घेताना, हसू असावे ओठावरती, काळीज काढून देताना, संकटासी ठणकावून सांगावे आता ये बेहतर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, करून जावे असेही काही या दुनियेतून या जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या शेवटचा निरोप घेताना, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्य हे मिनिंगफुल असलं पाहिजे.
आयुष्यात अर्थ असला पाहिजे, आयुष्यात कारण असलं पाहिजे. एंड म्हणजे एंड जस्टिफाईज मीन्स म्हणतात ते. आयुष्यातलं उद्दिष्ट ठरवायचं आहे आणि ते ठरवलं एकदा की थांबायचं नाहीये. इफ वी रेस्ट वे रस्ट. आपण जर आराम केला, थांबलो, तर आपल्याला गंज लागायला सुरुवात होते. त्यामुळे रस्त्यात थांबायचं नाही. ते हनुमानाची गोष्ट आहे ना, की प्रभू रामचंद्रांनी दिलेली अंगठी त्यांना घेऊन श्रीलंकेत जायचं असतं आणि ते 800 मैलाचं अंतर त्यांना पार करायचं असतं. आणि आपल्याला माहिती उड्डाण घेऊन हनुमान जातात. त्यांच्या रस्त्यामध्ये 3 अडथळे आले. पहिला अडथळा होता मैनक पर्वत. मैनक पर्वत म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर 5 स्टार हॉटेल सारख्या सगळ्या अमेनिटीज, गंधर्व, अप्सरा, फळफळावळ, पंचपक्वान्न सगळं तिथं होतं. आणि त्या अप्सरा त्यांना बोलवायला लागली, या जरा आराम करा हनुमानजी. हनुमानजी कसे होते माहितच आहे आपल्याला. ती रॉबर्ट फ्रॉस्टची कविता आहे ना, द वूड्स आर लवली डार्क अँड डीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. ही वनराई एवढी सुंदर आहे, यातनं माझा पायच हलत नाहीये, परंतु मी शब्द दिला आहे. प्रभू रामचंद्रांना मी शब्द दिलेला आहे, तो शब्द पूर्ण करण्यासाठी मला पुढे जायचं आहे. त्यामुळे ते गंधर्वांना अप्सरांना बाय बाय म्हणून पुढे निघून गेले. पहिल्या अडथळ्यात थांबले नाहीत. दुसरा अडथळा होता सुरसा नावाची सर्पमाता. ही राक्षसासारखी असणारी सर्पमाता, या हॉलच्या आकाराची, तोंड पसरून उभीच होती. आणि ती सर्पमाता म्हणली, आता तुला खाऊन टाकणार आहे माझ्या मुखामध्ये. त्याला हनुमानजी म्हटले की मी जाईल, प्रभू रामचंद्रांनी दिलेली अंगठी सीतामाईला देईल आणि परत मला खाऊन टाक, काय प्रॉब्लेम नाही. नाही, तुला माझ्या जबड्यात यावंच लागेल. आपल्याला माहिती आहे की हनुमान कसे विशाल होतात, अतिविशाल होतात, मोठेच्या मोठे होतात. ते हॉलपेक्षा डबल आकाराचे झाले. त्यामुळे त्या सर्पमातेला, सुरसेला सुद्धा आपला जबडा खूप मोठा पसरवावा लागला. आणि हनुमान एकदम मोठ्याचे छोट्या साईज मध्ये आले, मायक्रो साईज मध्ये, आणि पटकन तिच्या तोंडात जाऊन बाहेर आले. म्हणजे वचन पूर्ण केलं. त्यामुळे ते सुरसा माताला सोडावं लागलं त्यांना. याचा अर्थ एवढा सोपा नाही आहे. त्याचा अर्थ असा आहे की आयुष्यामध्ये कधी मोठं व्हायचं आणि कधी छोटं व्हायचं कळलं पाहिजे. कधी कठोर व्हायचं आणि कधी मृदू व्हायचं हे कळलं पाहिजे. कधी शक्तीचा वापर करायचा, कधी युक्तीचा वापर करायचा हे कळलं पाहिजे. दीज आर टॅक्टिक्स. आणि तिसरी सिनिका, म्हणजे द्वेष, असूया, तिरस्कार, एकमेकाचं चांगलं न बघवण्याची वृत्ती. परमेश्वराची प्रार्थना पण करतो, ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहे तेजस्विना वदितमस्तु मा विद्विषावहे. गॉड, लेट अस प्रोटेक्ट बोथ टुगेदर. परमेश्वरा आम्हाला आमचं संरक्षण कर. परमेश्वरा आमचा स्वीकार कर. परमेश्वरा आम्हाला स्ट्रेंथ दे. परमेश्वरा आमचं ज्ञान एव्हर लास्टिंग ठेव, कायमचं ठेव. आणि लेट अस नॉट हेट इच अदर मा विद्विषावहे. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आमच्यातला आहे तो हा आहे, एकमेकांचं चांगलं न बघवण्याची वृत्ती. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला या फाउंडेशन मध्ये अभ्यास करता, टीमच्या स्वरूपात करायचं. टीम वर्क आहे हा अभ्यास. म्हणजे कुणाचं इकॉनॉमिक्स चांगलं असतं, कुणाचं राज्यशास्त्र चांगलं असतं, कुणाचा इतिहास चांगला असतो, कुणाचं स्टॅटिस्टिक्स चांगलं असतं, कुणाचं मेंटल ॲबिलिटी चांगलं असतं, कुणाचं टेक्नॉलॉजी आणि सायन्सवरचा अभ्यास चांगला असतो, कोण करंट इव्हेंट्स मध्ये चांगला असतो. आणि या सगळ्यांनी येऊन एकत्र येऊन या जनरल स्टडीजचा अभ्यास करायचा. कोणी एसे कसं चांगल्या पद्धतीने लिहितं. तर हे टीम वर्क आहे आणि टीमच्या माध्यमातून तो अभ्यास करायचा. त्यामुळे सिनिका, जी एकमेकांचा तिरस्कार, चांगलं न बघण्याची वृत्ती, ती सिनिका राक्षसीन जी होती, तिला कांदा फोडता तसं फोडून हनुमानजी पुढे निघून गेले. त्यामुळे आपलं उद्दिष्ट एकदा ठरवायचं, जे मी माझ्या आयुष्यामध्ये 11वी 12वीत असताना ठरवलं. 12वीत असताना स्पेसिफिकली. त्याच्या अगोदर मी खेड्यात होतो. कोकरूड माझं गाव आहे, इथनं 50 किलोमीटरवरती बॉर्डरवरती असणारं गाव आहे. शिराळ्याला शाळेला जायचो. 10वीत असताना मला माझ्यातलं पोटेन्शियल कळालं. कारण झाकली मूठ 1.25 लाखाची. आपल्यात पोटेन्शियल काय असतं, प्रत्येकामध्ये प्रचंड पोटेन्शियल असतं. मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. कुणीतरी परवा मी गोष्ट डेव्हिड बेकहम नावाच्या माणसाची वाचली, की जो गाडी रिव्हर्स घेताना त्याला त्याच्या मुलाची 4 वर्षाच्या किंकाळी ऐकायला आली, तर तिची एसयू मोठी गाडी ती रिव्हर्स घेताना पाठीमाग बघतो तर आपल्या मुलाचा पाय त्या गाडीखाली अडकलेला आहे. आणि हे पाहिल्यानंतर त्या 70 किलोच्या माणसानं, बेकमनी ती 1700 किलोची गाडी लिलया उचलली. म्हणजे 70 किलो मध्ये 1700 किलो उचलण्याची शक्ती का प्राप्त झाली? कारण ती विल पॉवर, ती प्रेमात आलेली होती, आगतिकतेतून आलेली होती, त्या आपल्या मुलाच्या जीव वाचवण्याच्या इच्छाशक्तीतून आलेली होती. त्यामुळे ही जी शक्ती आहे ती आपण कधी बाहेरच काढत नाहीये. ही नॉर्मल टाइम्स मध्ये, सामान्य काळामध्ये आम्ही ही शक्ती बाहेरच काढत नाहीये. आयुष्य हे 10 गिअरच्या सायकल सारखे एकाच गिअरवरून आम्ही रखडत चालतो. ते 9 गिअर कधी वापरतच नाहीये. त्यामुळे हे ॲबनॉर्मल टाइम्स मध्ये जी शक्ती आमच्यामध्ये निर्माण होते ती बाहेर काढायची आहे. मी परवा डॉक्टर अमोल कोल्हेंना कार्यक्रमासाठी बोलवलं होतं युथ पार्लमेंटच्या. त्याला त्यांनी एक गोष्ट सांगितली की एक 4थीतला मुलगा आणि एक 8वीतला मुलगा दोघं शेतात गेले आणि शेतातल्या विहिरीमध्ये तो 8वीतला मुलगा पडला खाली. पडल्यावर ओरडायला लागला. हा 4थीतला मुलगा ओरडायला लागला. तर मदतीला कोणीच आलं नाही.
कारण तिथं जवळपास कोणी नव्हतंच. मग यांनी एक रस्ता टाकला खाली आणि 4थीतल्या मुलांनी 8वीतल्या मुलाला बाहेर काढलं. गावात आल्यानंतर सगळ्यांना सांगायला लागले ते 4थीतल्या मुलं हे 8वीतल्या मुलाला वरती काढलं. सगळे अविश्वास दाखवायला लागले, कसं शक्य आहे, 4थीतला मुलगा 8वीतल्या मुलाला कसं बाहेर काढू शकतो. त्यावेळेला तिथले मुख्याध्यापक म्हणाले तो काढू शकतो, कारण त्याला आजपर्यंत कुणी सांगितलं नव्हतं की तू काढू शकत नाहीयेस. त्यामुळे ती जी आपल्यामधली आंतरिक शक्ती आहे तिला बाहेर काढायचं. त्यामुळे मी ज्या वेळेला 10वीला होतो मला माहित नव्हतं की मला 88% वगैरे मार्क मिळतील असं वाटत नव्हतं. पण माझ्या शिक्षकांनी मला 3 वाजता उठवायला सुरुवात केली. मी त्यांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहत होतो, आत्याच्या घरी जेवायला जायचो आणि मला 3 वाजता त्यांनी उठवलं. 3:30ला कुडकुडत पहिले 8 दिवस तर मी झोपा काढल्या, पण ते 3:30 ते 8:30 5 तास ब्रह्ममुहूर्तावर अभ्यास करण्याची मला सवय लागली, जी मी UPSC पर्यंत तयारी करेपर्यंत ठेवली. जरुरी नाही बरं का तुम्ही आजपासून 3 वाजता उठायला लागाल, जरुरी नाही आहे. प्रत्येकाच्या अभ्यासाच्या वेळा वेगळ्या असतात, पण तो ब्रह्ममुहूर्त आहे म्हणतात 3:30च्या दरम्यान, तो तिसरा प्रहर. त्यावेळेला जे काही वाचेल ते मेंदूत जायला लागलं. मी सर्वसामान्य विद्यार्थी 88% मिळवून शिराळा तालुक्यात पहिला आलो. त्यामुळे मला पहिल्यांदा पोटेन्शियल कळालं की माझ्यामध्ये अशी काहीतरी शक्ती आहे. आणि ज्यावेळेला मी कोल्हापूरला न्यू कॉलेजला शिकत होतो त्यावेळेला आमच्या कॉलेजमध्ये त्यावेळेचे टॉपर IAS चे भूषण गगराणी सर त्यांचं व्याख्यान आयोजित केलेलं होतं. मग ते मराठी माध्यम, मराठी साहित्य, इंटरव्ह्यू सुद्धा मराठीत देता येतो. ही जी कलेक्टर कमिशनर बनवणारी परीक्षा आहे, कलेक्टर कमिशनर SP IG, हे तर सुरुवातीचे टप्पे आहेत. मी आता 45 वर्षाचा आहे, माझे 5 वर्ष झाले IG होऊन. आता मराठवाड्याचा IG होतो ना, आता होतो, म्हणजे मी पुढच्या 2-3 वर्षांनी ऍडिशनल DG होईल आणि 52-53व्या वर्षी मी DG रँक मध्ये जाईल. भविष्यकाळात संधी मिळाली तर CBI IBचा डायरेक्टर होऊ शकतो, जो कमी वयात IAS IPS मध्ये येतात त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, कारण वी बिलॉंग टू ऑल इंडिया सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस किंवा इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस किंवा इंडियन फॉरेन सर्व्हिस, या ऑल इंडिया सर्व्हिसेस आहे. त्यामुळे कमी वयात जर सिलेक्शन झालं म्हणजे तुम्ही 11व्या-12व्या वर्षी, मी आता एक अन्सार शेख नावाच्या मुलाचा सत्कार केला होता जालन्यामध्ये. तो मुलगा मिरॅकल, म्हणजे त्याचा 2 भाऊ आहेत, एक भाऊ दुसऱ्याच्या दुकानात काम करतो आणि 21व्या वर्षी तो अन्सार शेख IAS टॉपर झालेला आहे. तो का आश्चर्य आहे, कारण 3 म्हणजे आईला तर मनोरुग्णतेचे झटके आलेले होते. सगळं गाव त्या आईला जाऊन मारायचं, मग घरात करमायचं नाही म्हणून तो शाळेमधून जाऊन अभ्यास करायचा. तो त्याच्या भाषणात म्हणाला की मला नॉनव्हेज खूप आवडायचं आणि मला शाळेत पण मुलांनी चिडवण्यासाठी त्या खिचडी मिळायची ना शाळेच्या कुठल्या तर पोषण आहारात, असे योगदे, त्यात आळ्या असायच्या म्हणे आणि आळ्या असलेलं ते जेवण मला नॉनव्हेजचं जेवण वाटायचं. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास करून तो IAS झाला. 2 टी-शर्ट, ते शर्ट मळल्यानंतर तो पूर्ण शर्ट धुवायचा नाही, कारण शर्ट खराब व्हायचं, तो फक्त काखेतच धुवायचं. 2 टी-शर्ट वरती तो राहिला. अशी विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रेकॉर्ड तोड़ देते हैं. तर रेकॉर्ड तोडण्याची इच्छाशक्ती त्या मुलामध्ये दिसली. तेव्हा एकदा उद्दिष्ट ठरवलं, म्हणजे भूषण गगराणी सरांचं व्याख्यान ऐकलं, अरे ही परीक्षा जी IAS IPS एवढ्या मोठ्या पदांची आहे ती मराठीतनं देता येते. आपण मराठी माध्यमातले आहे, हे सर काय वेगळे नाहीत, BCom झालेत, कोल्हापूरमध्येच शिकलेत, आपण पण ही परीक्षा द्यायची. मग 12वीचा रिझल्ट लागला. त्यावेळेला माहित नव्हतं की इंजिनिअरिंग आणि मेडिकल करून IAS आणि IPS होता येतं. त्यावेळेला ह्यांनी काहीतरी BCom केलं, मराठी साहित्य घेतला, हिस्ट्री सब्जेक्ट घेतलेला आहे. मग आपण पण BA घ्यायचं म्हणून मी राजाराम कॉलेजला ऍडमिशन घेतलं. पण राजाराम कॉलेजची जी 3 वर्ष होती, आमदार साहेब वगैरे आमच्या पुढे होते त्यावेळेला थोडेसे, त्या 3 वर्षामध्ये माझी लाईफस्टाईल, माझी जीवनशैली, माझा कॉमन सेन्स आणि माझा अभ्यास यामध्ये मी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगड घातली. माझं रोजचं जीवन आणि माझ्या अभ्यासाच्या पद्धती, म्हणजे माझ्या खिशात डायरी असायची, गाडीचा एखादा नंबर दिसला 1859, तर 1859 साली महाराष्ट्राच्या इतिहासात काय झालं, भारताच्या इतिहासात काय झालं आणि जगाच्या इतिहासात काय झालं हे मी लगेच त्यात तपासायचो आणि लगेच चेक करून त्यात ऍड करायचो. मी 2nd इयरला होतो, मी डेप्टी कलेक्टर, मी फक्त IPSच झालो नाही, मी सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पण टॉपर होतो त्या वर्षी, डेप्टी कलेक्टर पण झालो होतो आणि IPS पण झालेलो होतो. एका वर्षी मी 12 परीक्षा पास झालेलो होतो. फिजिकलला मी सावंतसाहेब पास झालो नाही, PSIच्या फिजिकल पर्यंत गेलेलो होतो, पण मी 4थ्या राऊंडलाच थकलो, कारण माझा अभ्यास करून माझ्या अक्षरशः बरगड्या बाहेर आलेल्या होत्या. त्यामुळं त्या फिजिकल मध्ये मला कमी मार्क मिळाले. त्यामुळे मी त्यावेळेला PSI आणि STA वेगवेगळ्या परीक्षा झालेल्या होत्या 1996 मध्ये. तर मी इंग्लिशमध्ये टॉपर होतो, 92 मार्क होते मला 100 पैकी. का होते, कारण essay जो होता इंग्लिश कंपल्सरीचा, म्हणजे इंग्लिश मिडियमच्या माध्यमातल्या मुलांना सुद्धा 65-70 मिळाले, खूप मार्क मिळाले असं असते. मी मराठी माध्यमातला 92-100 पैकी मार्क होते. एसेला 40 मार्क असायचे त्यावेळेला, आता किती असतात माहित नाही मला. तर essay मी कोणता लिहिला होता, मी इकडे रुखडीला कॅम्पला होतो,
आणि मी नेहमी स्टाईल मारायला, तुम्ही CSR वगैरे घेऊन जात असाल ना, क्रोनिकल्स असले मॅगझिन्स, बाबा मी IAS चा अभ्यास करतो, तसं स्टाईल मारायला एक मॅगझिन घेतलं होतं आणि तिथं नॅशनल इंटिग्रेशन वरती स्पर्धा डिक्लेअर झाल्या, इलोक्युशन कॉम्पिटिशन, वक्तृत्व स्पर्धा, आणि त्याला माध्यम होतं फक्त हिंदी आणि इंग्लिश. मग मी त्यातला नॅशनल इंटिग्रेशनचा निबंध होता, वाचला तर एक शब्द मला कळला नाही, एवढं अवघड होतं ते. शशी थरूर सारखी भाषा होती त्यामध्ये. म्हणजे ते नॅशनल इंटिग्रेशनचं भाषण असं होतं की द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन इट्स लाऊड क्लेम्स अँड माउथ वॉटरिंग डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी बट इन द स्पिरिट ऑफ सर्व्हिस अँड दॅट ऑफ द कम्प्लीट डेडिकेशन ऑफ वन्स बोथ बॉडी अँड सोल टू द कॉज ऑफ युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. कळालं काय? मग हा निबंध जो मला पाठ होता, मी 1996च्या MPSC मध्ये, इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर, मी पंतप्रधान झालो तर त्याच्यात मी हा निबंध, त्यावेळेला मला इंग्लिश कळायला लागलं कारण मी व्होकॅबलरीची चांगली तयारी करून घेतली. मी बेसिक पुस्तकं नॉर्मन लेविसची वर्ड पॉवर मेड इज इझी सारखी वाचली, शब्दांचं ओरिजिन समजून घेतलं. मला इंग्रजी सुरुवातीला येत नव्हतं, पण मला इंग्रजी चांगलं येतं आता, मी इंग्रजी चांगलं लिहू शकतो. आणि त्यावेळेला मला अर्थ कळायला लागलं. मग मी त्या अर्थांचं व्यवस्थितपणे त्यात सर्टन चेंजेस, म्हणजे इफ आय वेअर अ प्राईम मिनिस्टर, मी पंतप्रधान झालो तर, मी काय त्याच्यात निबंधात लिहिलं, सेम नॅशनल इंटिग्रेशनचं. The strength of the nation lies not in Prime Minister's loud claims and his mouth-watering directive principles of the state policy, but in his spirit and that of the complete dedication of his body and soul to the cause of unity and integrity of the nation. पुढे वाक्य होतं, however, with every salute and cheers to our grand and mighty past, we cannot but admit that our present is afflicting, sometimes horrifying, sometimes frustrating. मी तिथं काय चेंजेस केले? However, with every salute and cheers to our grand and mighty past of पंडित नेहरू, इंदिरा गांधी, our present, त्यावेळेला इंदर कुमार गुजराल, ते VP सिंग आणि नंतर चंद्रशेखर, हे थोडंसं वातावरण अस्थिर गव्हर्नमेंट होतं. our present is afflicting, sometimes horrifying. म्हणजे सर्टन चेंजेस, माझ्या स्वतःच्या टॅक्टिक्स, आणि याच टॅक्टिक्स तुम्ही फॉलो करू नका. माझ्या एका मित्रानं फॉलो केला, नापास झाला. प्रत्येकाच्या टॅक्टिक्स वेगळ्या असतात, प्रत्येकाच्या अभ्यासाची शैली वेगळी असते, प्रेझेंटेशन वेगळं असतं. त्यामुळे ते स्वतःच्या अभ्यासातनं ते डेव्हलप होत जातं. तुम्ही जसा अभ्यास करता, कारण मी प्रश्नपत्रिकांचं आणि सिलेबसचं अनालिसिस परफेक्ट करायचो, प्लॅनिंग वरती खूप द्यायचो भर. प्लॅन म्हणजे डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, वेन टू डू, हाऊ टू डू, हु इज सपोज टू डू इट, कसं, केव्हा, कुणी आणि कशा पद्धतीनं करणार, आणि तो स्मार्ट पद्धतीनं, प्रत्येक सब्जेक्टचं स्मार्ट पद्धतीनं, स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, टाइम बाउंड आणि रिअलिस्टिक असा अभ्यास माझा ठरलेला असायचा. माझ्या प्रत्येक अभ्यासाच्या पॅटर्न मध्ये माझ्या स्ट्रेंथ्स कोणत्या आहेत, विकनेसेस कोणत्या आहेत, अपॉर्च्युनिटीज कोणत्या आहेत, थ्रेट्स कोणत्या आहेत, हे प्रत्येक सब्जेक्टचं मी अनालिसिस करत बसायचो. मी कुठल्या एरियामध्ये स्ट्रॉंग आहे, मग मी कोणता प्रश्न अटेम्प्ट करणार. मी मराठी लिटरेचरमध्ये ग्रामरला हातच लावला नव्हता, ज्याच्यावर 2 60-60 मार्कांचे प्रश्न यायचे, पण मी समीक्षामध्ये खूप चांगला होतो. साहित्याची भाषा, साहित्याचं स्वरूप, साहित्य निर्मितीची प्रक्रिया, नवता आणि परंपरा, या सगळ्यामध्ये खूप चांगला होतो. तर मी त्याच्यामध्ये अटेम्प्ट करेल, पण हा वेगळा सोडला. आता पॅटर्न पूर्ण बदललेले आहेत, आता तशी रिस्क घेता येत नाही. त्यामुळे मी माझ्या, म्हणजे अशोका अँड द डिक्लाइन ऑफ मौर्य असे रोमिला थापरचं खूप सुंदर पुस्तक आहे, त्यातले शेवटचे एडिक्ट्सच फक्त वाचायचे. A.L. बाशमचं द वंडर दॅट ऑफ इंडिया सारखं सुंदर पुस्तक आहे, त्यातला रिलिजन, एव्हरीडे लाईफ आणि सोसायटी, 3च चॅप्टर वाचायचे. हे कशामुळे शक्य आहे? तुमच्यासारख्या इन्स्टिट्यूटमुळे. या ठिकाणी तुम्ही एकत्र बसता त्यावेळेला कशा पद्धतीनं अभ्यास करायचा. मला सोशॉलॉजीमध्ये मी 8 दिवसात सोशॉलॉजीचा अभ्यास करून 160 मार्क मिळवलेले आहेत 200 पैकी. MPSCला 80% मार्क म्हणजे शेंडीगांडी झाली, एवढी मार्क मिळत नाहीयेत. आणि माझा इथला मित्र संजय देशमुख, तो MPhil झालेला होता सोशॉलॉजीमध्ये, म्हणजे MA नंतर MPhil, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर MPhil. आणि मी ज्यावेळेला मराठी लिटरेचर बाबा मार्क मिळत नाही आहेत MPSCला असं मला सांगण्यात आलं, त्यावेळी मी समाजशास्त्र निवडला. तर समाजशास्त्र निवडल्यानंतर मी त्याच्याकडे गेलो, कारण त्याचं समाजशास्त्रात MPhil झालेला एवढा हुशार मुलगा. अरे म्हटलं मला अभ्यास करायचा, काय सांगशील? त्यांनी मला 8 मोठे ग्रंथ काढून दाखवले आणि त्याला 350 व्याख्या पाठ होत्या समाजशास्त्रातल्या. मला चक्कर आली. म्हटलं हे 8 दिवसात मी कसं करणार? मी बाजारात गेलो आणि सगळ्यात छोटं 175 पानाचं पुस्तक निवडलं समाजशास्त्राचं आणि ते घेऊन आलो. 175 पानाचा अभ्यास केला आणि रिझल्ट ज्यावेळेला आला, तोही MPSC मेन्सला होता. त्याला 80 मार्क होते आणि मला 160 मार्क होते, म्हणजे त्या डबल मार्क करेक्ट मला होते. याचा अर्थ मी पेपरची अदलाबदल केलेली नव्हती. मी काय लिहिलं समाजशास्त्रात? धर्मनिरपेक्षतावादाचा प्रश्न होता. समाजशास्त्राच्या अँगलनं लिहिलंच नाही. मी इतिहासाचा विद्यार्थी, MA इतिहासात करत होतो मी त्यावेळेला. MPSC साठी, UPSC साठी इतिहासात कोळून पिलेलो होतो. त्यामुळे प्रोटेस्टंट आणि कॅथलिक्स मध्ये 30 इयर वॉर 17व्या शतकामध्ये युरोपमध्ये झालं, ज्यातनं खऱ्या अर्थानं सेक्युलरिझमचा उदय झाला. त्यातनं जी ट्रिटी ऑफ ट्रॉट्सी झालेली होती, त्यातनं जो उदय झाला, त्याच्याबद्दल मी लिहिलं की धर्मनिरपेक्षतावाद म्हणजे युरोपात काय अपेक्षित आहे. आपल्याकडला जो सहिष्णुतावाद आणि धर्मनिरपेक्षतावाद, यामध्ये
फरक दाखवण्याचा प्रयत्न केला. दुसरा प्रश्न ग्रामीण अर्थव्यवस्थेबद्दल होता. पूर्वीच्या काळची बलुतेदारी सिस्टमवर होता. तर मला बलुतेदारी सिस्टम पुस्तकात वाचायची काय गरज आहे? अरे मी खेड्यात जन्मलेला, शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला आहे. मला 12 बलुतदार 18 बलुतदार सगळ्या गोष्टी घरातल्या माहीत. बार्टर सिस्टम असणारी या सगळ्या गोष्टी मला माहित आहेत ना. मला कुणी शिकवण्याची काय गरज आहे? रोजच्या जीवनामध्ये मी जे ऑब्झर्वेशन्स करतोय, निरीक्षण करतोय, मी पाहतोय. मी शनिवार पुण्याला सदाशिव पेठेमध्ये अभ्यास करायचो. त्यावेळेला मला तिथे एखादी भांडी घासणारी स्त्री दिसली तर मी सिंधू, त्या एकच प्यालामधली पिडलेली गांजलेली सिंधू हिच्याशी रिझोनेट करायचो की तिचं जीवन आणि हिचं जीवन सारखं असेल. असं झपाटावं लागतंय. त्यामुळे वेड्यांसाठी ध्येय, वेड्यांसाठी प्रतिभा ही वेडाची बहीण आहे आणि ही डेव्हलप होत असते. असं झपाटून घेतलं तर हे शक्य आहे. कारण तुमच्याकडे 10 लाख मुलं बसणार परीक्षेला आणि त्यातल्या पहिल्या 100, 200, 300 मध्ये तुम्हाला यायचं आहे. काहीतरी वेगळं पाहिजे ना. विनर्स डोंट डू डिफरंट थिंग्स, दे डू द थिंग्स डिफरंटली. त्यामुळे आता हे त्यावेळेचं मी आठवतंय, मी इथनं फक्त 2 जीन्स टी शर्ट घेऊन मुंबईला गेलेलो होतो. पत्र्याची पेटी आणि त्यात पुस्तकं होती. त्यामुळे आता जे वाटतं ना, एक नॉट नावाची एरिक्सनची खूप छान कविता आहे. यू आर नॉट युअर एज, यू आर नॉट युअर वेट. तुम्ही तुमचं वय नाही आहात, तुमचं वजन नाही आहात. यू आर नॉट कलर्स ऑफ युअर हेअर. तुम्ही तुमच्या केसांचा रंग नाही आहे. तुम्ही यू आर नॉट डिम्पल्स ऑन युअर चिक. तुमच्या गालावरची खळी ते तुम्ही नाही आहेत. यू आर ऑल द वर्ड्स यू स्पीक अँड ऑल द बुक्स यू रीड. तुम्ही जेवढी पुस्तकं वाचतायत ते तुम्ही आहात. जेवढे शब्द तुम्ही बोलतायत ते तुम्ही आहात. त्यामुळे स्वतःचा देवानं दिलेली गिफ्ट आहे, परमेश्वरानं दिलेली गिफ्ट आहे शरीर. पण त्याचा आध्यात्मिक, मानसिक, शारीरिक आणि शैक्षणिक विकास करणं, कॅपॅबिलिटीज वाढवणं हे आपलं कर्तव्य आहे. विद्वत्वम च नृपत्वम च नैवम तुल्य कदाचन स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्तेची आणि राजसत्तेची तुलना कधी होऊ शकत नाहीये. राजाची पूजा हे त्याच्या राज्यामध्ये होत असते, परंतु विद्वानाची पूजा ही पूर्ण जगामध्ये होत असते. त्यामुळं शिकत राहिलं पाहिजे. नवीन नवीन स्किल रोज. मी IPS झालो त्यावेळेला 23 वर्षाचा होतो. इतिहास, BA शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, मराठी माध्यम एवढीच माझी पदवी होती. मी MA एक्सटर्नल मुंबई विद्यापीठातनं IPS झाल्यानंतर MA कम्प्लीट केलं. मी ट्रेनिंगला असताना मॅनेजमेंटची MD PM मॅनेजमेंटची म्हणजे MBA इक्विव्हॅलंट पोलीस मॅनेजमेंटली 2 वर्षाची डिग्री उस्मानिया विद्यापीठ हैदराबादमधनं घेतली. मी नांदेडला आणि लातूरला SP आणि ॲडिशनल SP असताना तिथं 3 वर्षाची LLB कम्प्लीट केली. आणि गेल्या 2 वर्षापूर्वी मी औरंगाबादला IG होतो. त्यावेळेला तिथं मी LLM फर्स्ट इयर विद्यापीठात पहिला येऊन तिथं कम्प्लीट केलं. दुसऱ्या वर्षासाठी मी इथं तुमच्या शिवाजी विद्यापीठात आपल्या ऍडमिशन घेतलेलं होतं. पण अनेक म्हणजे विशेष करून कोरेगाव भीमाच्या याच्यानंतर मला परीक्षा द्यायला, अभ्यास करायला आणि वेळ मिळाला नाही परीक्षा द्यायला. ते माझं राहून गेलं. पण मी निश्चित कम्प्लीट करणार आहे. त्यामुळे स्वतः शिकत राहायचं आहे. न तेषा न दानम न ध्यानम न योगो न तपाहा ते मनुष्य रूपेन भूयुपार भुवा मृगशरंती. याचा अर्थ असा आहे की आपण जर अभ्यास करत नसेल, ध्यास घेत नसेल, दान करत नसेल, शील भ्रष्ट करत असेल तर आपण या पृथ्वी तलावरचा भार आहोत. मनुष्य रूपेन मृगशरंती, मनुष्य रूपातले पशु आहोत. तर आपल्याला आयुष्य परमेश्वरानं दिलेलं आहे, ते काहीतरी घडवण्यासाठी दिलेलं आहे. त्यामुळे ते ध्येय म्हणजे 12वीत ठरवलं आणि मग तो प्रवास ठरवत गेला. आणि नंतर मग मुंबईला SICत जायचं. SICत गेलो तर फ्रस्ट्रेशन असायचं, कारण आपल्याला जमेल न जमेल. पहिल्यांदाच VK अग्निहोत्रीचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ प्रिलिम्स एक पुस्तक घेतलं. एकाच पानावर जवळजवळ मला 20-25 शब्द अडकले असतील. माझी स्वतःची डिक्शनरी मी बनवली आणि त्यामध्ये अभ्यास करत गेलो. पुस्तकं खूप कठीण म्हणजे 300-300 रुपयाला रोमिला थापूरच्या पुस्तक असायचं. ती मग लायब्ररीत वाचून त्याचे नोट्स काढणं अशा पद्धतीने. भूषण गगराणी सरांच्या नोट्स झेरॉक्स करून आम्ही त्यावेळेला वाचायचो. नंतर आमच्या नोट्स मुलं पुढे वाचायला लागली झेरॉक्स करून. तर हे कल्चर एका इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतं जे तुमच्या ठिकाणी या ठिकाणी बनलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, का सर्व्हिसमध्ये यायचं, वाय, व्हॉट इज द पर्पज. हे सर्व्हिसमध्ये मान मरातब आणि स्टेटस या गोष्टी तर तुम्हाला मिळतात. म्हणजे ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत. त्याच्यासाठी वेगळं काय कर. मी ज्यावेळेला इथनं पत्राची पेटी घेऊन गेलो त्यावेळेला मुंबईमध्ये आमदार निवासात राहत होतो. म्हणजे तिथं झोप पण लागायची नाही, एवढी मच्छर चावायचे. गावाकडनं माहिती आहे, नरके साहेबांच्या खोलीत सुद्धा येत असतील सगळे गावातले कार्यकर्ते. त्या सगळ्या कॉजवे मध्ये काय काय बटाटा वडा तळलेली मिसळ खाऊन एवढे वास होत होता, संध्याकाळी झोपच लागत नाही. तर ते रात्री झोप लागायची नाही. मग त्यावेळेला मग तिथल्या IAS IPSच्या क्वार्टर्स बघून तिथं आम्ही सर्वंट क्वार्टर्स मध्ये रूम शोधण्याचा प्रयत्न करत होतो. 10x10च्या त्यांच्या नोकरांसाठी असणाऱ्या क्वार्टर्स आहेत. तिथेही जागा मिळाली नव्हती. तिथं असणारे 5 स्टार हॉटेलच्या चहा प्यायचंही स्वप्न पाहत शकत नव्हतं, कारण खिशानं कधी 10 रुपयाच्या वर राईस प्लेट खायची परवानगी दिली नाही. तर अशा पद्धतीच्या वातावरणात त्यावेळेला मुंबईमध्ये डोकं चक्रावायचं. संध्याकाळी जाऊन मरीन ड्राईव्हला डोळ्यातनं पाणी यायचं. म्हणजे अरुणोदय नाव दिलेलं आहे. ज्यावेळेला
सूर्यास्त व्हायचा त्यावेळेला सूर्याकडे पाहत उद्याचा सूर्य कसा असेल, उद्याच्या सूर्याच्या वेळेला मला ऊर्जा कशी मिळेल, त्याचा अभ्यास करत, त्याचा ध्यास घेत तो अभ्यास केला. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे, जळेल झोपडी अशी आगती जलंत नाही. येथील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. अडथळे येतात पण त्यातनं मार्ग काढायचे. मुश्किलों से कह दो अभी ठहरा नहीं हूं मैं, मंजिल से कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं. कदमों को न बांध पाएगी मुसीबतों की जंजीरें, रास्तों से जरा कह दो अभी भटका नहीं हूं मैं. सबर का बांध टूट जाएगा तो फना करके रख दूंगा, दुश्मन से जरा कह दो अभी गरजा नहीं हूं मैं. ते गरज न पाहिजे, ते आपल्या रक्तामध्ये आहे. हे सांगली, सातारा, कोल्हापूरच्या रक्तामध्ये आहे. चॅलेंज द्यायचं आहे, स्ट्रगल करायचं आहे. द विनिंग हॉर्स डझंट नो व्हाईट रन्स. शर्यतीतला घोडा त्याला माहित नसते तो का धावतोय, त्याला चटके फटके वेदना होत असतात, त्यामुळे तो धावत असतो. जीवन सुद्धा अशीच एक शर्यत आहे आणि परमेश्वर तुमच्या घोड्यावर बसून तुम्हाला फटके आणि चटके देतोय. तुम्ही घोडे आहात आणि जर ते चटके आणि फटके आणि त्या वेदना तुम्हाला होत असतील तर त्या परमेश्वराला वाटतं की तुम्ही शर्यत जिंकली पाहिजे. ती शर्यत जिंकायची आहे आणि ध्येय उच्च ठेवायचं आहे. लो एम इज अ क्राईम. ध्येय उच्च ठेवायचं. आयुष्य एकदाच मिळतं, ते काय 80-70 जी काही वर्ष असतील आपल्याला, त्याचं मार्गक्रमण करत आहे आणि समाजासाठी. कारण हे तुम्ही काम करता, इतका अभ्यास कशासाठी 15, 16, 14, 12 तास का अभ्यास करता? कारण तुम्हाला फील्डमध्ये तसंच काम करावं लागतं. आता गेल्या रविवारी 3:30 वाजता चंद्रशेखर टाटा सनचे चेअरमन त्यांनी मला बोलवलं होतं मॅरेथॉनचं, अल्ट्रा मॅरेथॉनला. मी 3:30 ते 6:30 3 तास मॅरेथॉन 35 किलोमीटर कंप्लीट केली 3.25 तासामध्ये. ती धावून आलो. माझं इन्स्पेक्शन, मी रविवार होता, रविवार असताना मी माझं लोणावळा शहर पोलीस स्टेशनचं इन्स्पेक्शन कंप्लीट केलं. दुपारच्या वेळेला DYSP आणि सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 7:30 वाजले. तिथं उज्ज्वल निकम साहेब, मी एका कार्यक्रमात अतिथी होतो. तो कार्यक्रम 10 वाजेपर्यंत चालला. म्हणजे तुम्ही सकाळी 3:30 पासन ते रात्री 10 वाजेपर्यंत तुम्हाला बऱ्याचदा काम करावं लागतं. 59 तास ताजमध्ये कंटिन्युअस डोक्याला झोप लागली किंवा डोळे तरवटलेत किंवा काय झालं तर कधी जीव जायला माहित नाहीये. त्याच्यात सुद्धा प्रोऍक्टिव्हली, म्हणजे एक खूप छान सुत्झू नावाच्या चिनी युद्धशास्त्रज्ञांचे 4 वाक्य आहेत की इफ यू नो युअर सेल्फ अँड इफ यू नो युअर एनिमी यू नीड नॉट वरी अबाउट द रिझल्ट ऑफ 100 बॅटल्स. तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल आणि शत्रूबद्दल माहिती असेल तर 100च्या 100 युद्धामध्ये तुमचा विजय निश्चित आहे. जर स्वतःबद्दल माहिती असेल आणि शत्रूबद्दल माहिती नसेल तर एका युद्धानंतर एक पराभव पचवावा लागेल. आणि स्वतःबद्दलही माहिती नसेल त्याबद्दल प्रधान कमिशनने आमची चौकशी केली पोलीस अधिकाऱ्यांची. त्यांनी कौतुकाचे शब्द घेतले. विश्वास नांगरे पाटील टूक द इनपुट्स व्हेरी सिरियसली आणि काय काय मेजर्स घेतले त्याचं इल्युस्ट्रेटिव्ह वर्णन त्यांनी रिपोर्टमध्ये केलेलं आहे. कारण ते ज्यावेळेला इनपुट आलं ताज आणि इतर 6 प्लेसेस, त्यावेळेला मी 8-9 तास त्या हॉटेलची रेकी केली. तिथले दरवाजे, खिडके, स्प्रिंकलर्स, स्मोक डिटेक्टर्स, तिथली CCTV कंट्रोल रूम, तिची पेरिफेरल सिक्युरिटी, याचा बारकाईनं अभ्यास केला. दुसऱ्या दिवशी 28 इलॉबरेट इन्स्ट्रक्शन्स मॅनेजमेंटला हॉटेलच्या दिल्या. याच्यामध्ये स्पेसिफिक हे नॉर्थ कोट गेट आहे, हे काच लावलेली आहे, ते फोडून अतिरेकी आत येऊ शकतात, त्याच्यावर आयर्न ग्रिल लावा. त्या आयर्न ग्रिल लावायला काहीतरी ASI, आपल्या पुलासारखीच परिस्थिती, तिथे ASIची परवानगी मिळाली नाही आणि तेच दरवाजा, तोच AK-47च्या बसनं फोडून अतिरेकी आतमध्ये आले. CCTVला मॉनिटर कसा असला पाहिजे, बाहेरच्या गेटवर मी 4 कॉन्स्टेबल विथ SLR रायफल लावलेले होते. अशा इलॅबरेट मला त्या हॉटेलची माहिती होती, त्यामुळे त्या टोपोग्राफीचा अभ्यास करत तिथे गनिमी काव्याने युद्ध करू शकलो. पहिल्या 10 मिनिटात अतिरेक्यांनी साधारण 21 माणसं मारलेली होती. 9:40 अतिरेकी घुसले आणि 9:51 मी माझा बॉडीगार्ड आतमध्ये घुसलो. त्याला हे माहित होतं की 100% आपला इथं मृत्यू आहे. पण एक खूप छान शेर आहे की दुनिया में मिल जाएंगे आशिक कई मगर वतन से खूबसूरत सनम नहीं होता. सोने में लिपट कर नोटों में सिमट कर मरे है कई मगर तिरंगे से खूबसूरत कफन नहीं होता. ते तिरंग्यातलं कफन कुणाला मिळणार आहे? आपल्यालाच मिळेल जर आपण तिथं हुतात्मा झालो, शहीद झालो. तर हात कुठं थरथरला नाही, मनात प्रश्न आले नाहीत की आपल्या अंगावर बुलेट प्रूफ जॅकेट नाही आहे किंवा हातामध्ये पिस्टल आहे, त्याच्या 40च गोळ्या आहेत. कारण प्रत्येक अतिरेक्याकडं 650 AK-47च्या गोळ्या, डबल मॅगझिन 6 होते.
ग्रेनेड्स 20 ते 25 होते, ऍडिशनल पिस्टल त्याचे 100 राऊंड होते, आणि 8 किलोचा RDXचा बॉम्ब, आणि 1-2 नव्हते, 4 अतिरेक्यांना आम्हाला ताशमध्ये फेस करावं लागलं. आणि 10 वाजून 3 मिनिटांनी अगदी 15 मीटरच्या अंतरावर क्रिस्टल हॉलच्या बाहेर त्यांच्यावर फायरिंग केल्यामुळे ते क्रिस्टल हॉलमध्ये घुसले नाहीत, कारण तिथं 300 ते 400 माणसं वाचवण्यात आमच्या त्या फायरिंगला यश मिळालं. त्यामुळे राष्ट्रपतींचं शौर्य पदक आमच्या टीमला देण्यात आलं. त्यामुळे हे प्रेझेन्स ऑफ माइंड समय सूचकता ठेवून गरिला वॉरफेअर जे छत्रपती शिवरायांनी आपल्या सगळ्यांच्या रक्तामध्ये दिलेलं आहे, त्यांनी ते युद्ध करत बसलो. 2:45 वाजेपर्यंत युद्ध सफाईदारपणे आमची टीम करू शकली. 2:45 मात्र त्यांनी आमचं लोकेशन उडून ग्रेनेड ब्लास्ट करून आमचा फ्लोअर पेटवला, ज्यामुळे आम्ही बाहेर पडल्यानंतर मात्र बर्स्ट फायरमध्ये माझा बॉडीगार्ड, त्याला 3 गोळ्या लागल्या. राहुल शिंदे आपल्या सुलतानपूरचा जवान 303 रायफल घेऊन माझ्यावर आलेला होता, तो त्या ठिकाणी शहीद झाला. त्यामुळं प्लॅनिंग आणि कशा पद्धतीनं मी माझ्या अधिकाऱ्यांना 15 ऑगस्ट 2008 पत्र लिहिलेलं होतं की आपण हे बॉम्बस्फोटाच्या अतिरेकी हल्ल्याच्या ज्या बातम्या येतात ना, अतिशय कॅज्युअल आणि कॅलस पद्धतीने घेतो. पण आपली एक दिवस लांडगा आला रे आला अशी परिस्थिती राहिल्यास नवल होणार नाहीये. त्यामुळे अमेरिकेमध्ये जशी ब्रोकन विंडो सिस्टम आहे की एकाची खिडकीची काच फुटली तरी तो अतिरेकी हल्ला आहे असं समजून पूर्ण रिहर्सल करून पूर्ण तयारीनिशी त्या हल्ल्याला सामोरे जायचं. तशा पद्धतीनं जर नाही केलं तर लांडगा आला रेषेपर्यंत. खरंच माहिती आहे आपल्याला 10 लांडगे आले, त्यांनी 166 निरपराध लोकांचे जीव घेतले. 18 अधिकारी करकरे, कामटे, साळसकर यांच्यासारखे अधिकारी शहीद झाले. त्यामुळं असा कॉज आयुष्यामध्ये जे आहे, त्या कविते मी जी इंटरव्ह्यूत कविता सांगितली तुम्हाला बऱ्याच जणांना माहित असेल, ला मंचाची कविता, त्यातल्या शेवटच्या ओळी खूप मोटिवेटिंग आहेत. ती युद्धातल्या सैनिकाची कविता आहे. त्याला शेवटच्या ओळी आहेत की आय विल बी ट्रू टू दॅट ग्लोरियस सेल्फ when my heart will lay peaceful and calm and the world will be better for this, that one man scorned and covered with scars still strove with his last ounce of courage to reach that unreachable star. त्या युद्धातल्या सैनिकाला अंगावर जखमा आहेत त्याचं काही घेणं देणं नसतं. त्याला तो शब्द की या जवानानं देशासाठी प्राणाची आहुती दिली तो महत्वाचा असतो. आयुष्यातलं कॉज मला समाजासाठी काहीतरी द्यायचं आहे. छत्रपती शिवरायांनी कनेरगडाच्या लढाईमध्ये रामजी पांगेरा नावाचा जवान, त्यांचा मावळा शहीद झाला त्यावेळेला त्याच्या घरी गेलेले होते आणि जाताना सोन्याच्या मुद्रा घेऊन गेलेले होते. त्याला रामजी पांगेराचे वडील काय म्हटले, अहो रामजी गेला संपला, पैसे कशा पाहिजे, ते स्वराज्यासाठी गेला, ते नशीब दुसऱ्या कोणाला येते का, माझ्या पोराला जे आलेलं आहे ते, आणि मला काय देताय पैसे यमोहरा, मीच तुम्हाला काहीतरी देऊ इच्छिते, त्याला नाही म्हणू नका. आणि त्यांनी हाक मारली. जो 16 वर्षाचा शेतात राबणारा त्यांचा दुसरा रामजीचा छोटा भाऊ होता, त्याला बोलून घेतलं, त्याचा हात घेतला आणि छत्रपती शिवरायांच्या हातामध्ये दिला आणि म्हणाला याला घेऊन जावा, ह्यो पण स्वराज्यासाठी कामी आलं तर माझं आयुष्य धन्य झालं असं मी समजेल. हे समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या दिवशी मी त्या डॉल्बीवर नाचणार का, मी दारू पिणार का, तो गणपती जो 14 विद्या आणि 64 कलांचा अधिष्ठाता आहे त्याच्या समोर अंगळ ओंगळवाडनं नाचणार, कारण काय मिळणार आहे मला त्यातनं. मी कारण ह्याच्या विरोध का केला डॉल्बी सिस्टमचा, कारण त्याच्याशी व्यसनाचं खूप जवळचं नातं आहे. हे म्युझिक दारू पिल्याशिवाय किंवा ड्रग्ज घेतल्याशिवाय आपण ऐकूच शकत नाहीये. हे पब्स आणि डिस्कोज मध्ये वाजवलं जाणारं म्युझिक आहे, जे बाहेर आपण भिंती उभा करून राहतो, त्याला अर्थक्वेक इफेक्ट किंवा टनल इफेक्ट म्हणतात. सर्वसामान्य माणसानं कानानं ऐकलं तर त्याची ऐकण्याची शक्ती कमी होते. गरोदर स्त्रियांना, बाळाला, तिच्या वृद्ध माणसांना झटके येतात. आणि ते आम्हाला तरुणाईला वाटतं की हेच काहीतरी विश्व आहे. मग त्यातनं मोर्चे निघतात, आंदोलन होतात. मी त्याच्याबद्दल काय बोलत नाही. आता कोल्हापूरकर लगेच कृती समिती घेऊन येतात. मी ते हेल्मेट सुरू केलं. रोज 10 माणसं कामावर जातात आणि परत येत नाहीयेत माझ्या रेंजमध्ये, माझ्या 5 जिल्ह्यामध्ये, आणि त्यातले 80% हेल्मेट शिवाय मोटरसायकलवर जाणारे तरुण आहेत. ते मरतायत रोज. नरके साहेबांनी मला पाठिंबा दिला, कारण त्याच्या वडिलांच्या बद्दल त्यांनी मला सांगितलं. ते रोज 10 लोक तरुण कामावर जातात परत नाही. रोजची संख्या आहे. एक आपल्याला माहित आहे दारू पिऊन कशा पद्धतीनं गाडी खाली गेली की 13, म्हणजे ज्या छोट्या बाळाच्या जन्म साजरा करण्यासाठी गेले तोच मुलगा निघून जातो. आणि अशा डेथ्स रोज 2700 डेथ्स गेल्या वर्षी झाल्या माझ्या रेंजमध्ये 5 जिल्ह्यामध्ये. त्यामुळे काय हे सामाजिक भान, शिस्त ती लावण्यासाठी म्हणून अवेअरनेसवर मी फोकस दिला. आणि यावेळेला 42,000 युवक आणि युवतींना पोलीस रिलेटेड सब्जेक्टवर बोलायला लावलं. 5 जिल्ह्यामध्ये गेले 2 महिने युथ पार्लमेंटच्या नावानं खूप चांगली स्पर्धा झाली, ज्याचं क्लोजिंग CVM साहेब आणि अक्षय कुमारला मी बोलवलेलं होतं. खूप सुंदर कार्यक्रम झाला की ज्यामध्ये पोलीस रिलेटेड सोशल मीडियाचा मिसयूज, सोशल मीडियावर ते दगड घेतलेली 10-12 वर्षाची पोरं फिरताना या समाजाच्या माणसाने केलं मग याचंच डोकं मी फोडणार, यालाच मारून टाकणार, असे व्हिडिओज व्हायरल होतात.
जातीय तणाव वाढतात, महापुरुषांबद्दल अपशब्द बोलतात, त्याच्यातनं जातीय तणाव वाढतात, दंगली होतात. आम्ही बघायची भूमिका घ्यायची का? फंडामेंटलिझम, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम, परोकियालिझम, रिजनलिझम, लिंग्विझम, किती इझम्सनी आपल्याला पोखरून काढलेलं आहे. नक्षलिझम, त्या इझमच्या संदर्भात बोलायला लावलं. ट्रॅफिक मॅनेजमेंटमध्ये समाजाची भूमिका काय असू शकते? ड्रग्ज अब्यूज आणि त्यातनं व्यसनाधीनता कशी वाढते? लहान मुलांच्यावर महिलांच्यावर होणारे लैंगिक अत्याचार. कारण 7,560 रेपच्या केसेस गेल्या 5 वर्षात झाल्या. त्यातल्या 30%, 2330 या 14 ते 18 वयोगटातल्या मुली आहेत. जे 30% या 4 वर्षातल्याच मुली या विक्टीम होत आहेत. आमचे डोळे कधी उघडणार? या मुलींना सांभाळणं हे आमचं काम नाहीये का? त्या वयामध्ये ते क्रुशियल एज की ज्यामध्ये चांगलं जर करायचं खूप चांगलं आपण करू शकतो, वाईट वंगाळ व्यसन लागलं तर वाईट वंगाळ आयुष्याचं मातेर होतं. तरुण पण घोडचुका करण्यात, प्रौढत्व संघर्ष करण्यात आणि म्हातारपण पश्चाताप करण्यात निघून जातं. दिस इज लाईफ. तर त्या वयामध्ये त्या मुलांना म्हणजे पालकांच्या मदकडून घडणारे ज्युवेनाइल डिलिक्वन्सी, ज्युवेनाइल क्राईम मध्ये आपण 2 नंबरला आहोत देशामध्ये. त्यात रेप मर्डर्स मध्ये अव्वल आहोत. या युवकांना छोट्या छोट्या कारणावरनं त्या कुठल्या तरी गांधी मैदानावर एकदम तलवारीनं गळाच कापून टाकला. बघण्यावरनं थुकण्यावरनं आम्ही एकमेकांची जीव घेतो. तर ही आम्ही जी परंपरा सांगतो शाहू फुले आंबेडकरांची, छत्रपती शिवरायांच्या विचाराची, त्या विचारधारेमध्ये जी काही वाईट वळणं लागतायत ती सगळ्यांनी कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आणि कलेक्टिव्ह कॉन्शियन्स हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे समाजात एक प्रेशर ग्रुप्स तयार झाले पाहिजेत. मी आता आयजी MESP नाहीये, माझा रोल खूप स्पेसिफिक आहे, माझा सुपरविजनचा रोल आहे. त्यामुळे मी प्रत्येक जिल्ह्यात या ठराविक गोष्टी केल्या. इथलं ऑर्गनाइज क्राईमच्या कंबरनं मोडून काढलं. 73 गँगवरती आम्ही गेल्या 1.5 वर्षामध्ये मोकाची कारवाई केली. एक्सटर्नमेंटमध्ये पहिल्यांदा 55 खाली जवळजवळ 1400 क्रिमिनलला तडीपार करण्यात यश पोलिसांना मिळालं. पण हे मेजर गुन्हे, पण स्ट्रीट क्राईम, रस्त्यावरची सुरक्षितता, याच्यासाठी आपण सगळ्यांनी उभा राहणं गरजेचं आहे. कारण मी आता परवा इन्स्पेक्शन पुण्याचं करत होतो, मला लक्षात आलं चाकण सारखं पोलीस स्टेशन जिथं इंडस्ट्री आहे, कामगारांचा प्रॉब्लेम आहे, तिथं 57च कर्मचारी, म्हणजे 5 कॉन्स्टेबल फक्त ट्रॅफिकला देऊ शकतो. मग ट्रॅफिकची जबाबदारी आपण काय घेऊ शकणार नाही? नाईट राऊंड मध्ये ग्राम रक्षा दल म्हणून आपण का पुढे येऊ शकणार नाही? प्रत्येक गावानं कॉर्पस बनवून 2 गावातले 1 सर्व्हिसमॅन असतील किंवा 2 जवान असतील, त्यांना 2 वेपनची लायसन आपण देऊ ना, 12 बोरची. त्या गावाची सुरक्षितता त्यांनीच करायची. 10 महिलांनी पुढे यायचं. 10,000 दारूच्या केसेस आम्ही केलेले आणि त्यातल्या 4 केसेसमध्ये कन्व्हिक्शन मिळालेलं आहे. म्हणजे हे सगळं कागदोपत्री आहे का? त्या केसेस कधी कन्व्हिक्ट होणार? ज्याला सर्वसामान्य माणूस साक्षीदार म्हणून आमच्या पुढे येईल. कोणी साक्षीदार व्हायला तयार होत नाहीये. ऍक्सिडेंट, माणूस रक्तात थरवळ्यात आहे, तो मरताना पाहून सुद्धा आम्ही पोलीस कंट्रोल रूमला फोन करत नाही. कशाला ते लफडं, डोक्याला त्रास होत असेल त्रास, पण त्रास घेणं आमची जबाबदारी नाहीये का? कुठेतरी मी ओळी वाचलेला होता की यदि तुम्हारे घर के एक कमरे में आग लगी हो तो दूसरे कमरे में सो सकते हो क्या? यदि तुम्हारे घर के एक कमरे में लाश सड़ रही हो तो दूसरे कमरे में तुम गा सकते हो क्या? यदि इस सवाल का जवाब हाँ है तो मुझे तुमसे कुछ भी नहीं कहना है, बिकॉज यू आर द नेक्स्ट. तुझा पुढे मृत्यू होणार आहे. तू त्या रक्ताच्या थरोळ्यात पडणार आहेस. तू कधी होणार? तुझे कान आणि डोळे कधी उघडे करणार? ही सोशल कमिटमेंट आम्ही कधी घेणार आहे? सगळंच काय दंडुक्याने समजावून सांगायचं का?